नमस्कार मंडळी, मी राकेश परब. माझा युट्यूब चॅनलचं नाव आहे राकेश परब 03. आज आपण आलो आहे वरली कोलीवाडा समुद्रात. आज ऑफिसला सुट्टी असल्या कारणाने आपण मच्छी पकडायला जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. सकाळचे वाजले 5:30 वाजता. तुम्ही समुद्र बघू शकता किती काळोख आहे. त्याच्यावरनं विचार करा की किती मेहनत करून आतमध्ये जाणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवणार. जाळी टाकलेली आहे. आता आपण जाळा काढायला चाललेलो आहे. काल संध्याकाळी जाळी टाकलेली आहे. आता आपला मित्र आहे त्याच्याबरोबर जाणार आहे जाळी काढायला. तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार. बघूया आपल्या नशिबात आज मच्छी आहे की नाही. तुम्हाला ब्लॉग दाखवणार. बघा आता सुझुकीचं इंजिन बोटीमध्ये लावतो आहे. तर आपण चाललेलो आहे होडीतून. म्हणून आता पहिला इंजिन लागतोय. बघा इंजिनला असं फिट करायला लागते. त्याच्यानंतर हे एक्सिलेटरवर जाणार. बघा हा इंजिन आहे सुझुकीचा. हे इंजिन फिट केलं की आपण मांडलेली जाळी काढायला जाणार आहे. तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा आता सुझुकी इंजिनमध्ये पेट्रोल टाकतोय. पेट्रोल शिवाय चालू शकत नाही होडी. बघा हे असं पेट्रोल टाकायला लागते. हे बघा आपल्या प्रथमेश भावाने आपली इंजिन होडी चालू केलेली आहे सुझुकीची. बघा आता आपण चाललेलो आहे. आपला एक पार्टनर राहिलेला आहे त्याला आणायला चालतो. आपला एक पार्टनर पाठीमागे राहिलेला आहे त्याला आता आणायला चाललेलो आहे. बघा तुम्ही बघू शकता. बघा आमचा पायलट प्रथमेश सुझुकीचं इंजिन चालवतोय. बघा आमचा पायलट आता चालवतोय प्रथमेश पाटील. पाण्याला प्रभाव बघा. आणि आता आपण आलोय वरली सिलिंगला. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा आणि बघा कसा उडतोय. बघा तुम्ही बघू शकताय. बघा वरली सिलिंग तुम्ही बघू शकताय. सगळी काय मेहनत आहे हो. सर्व पब्लिक बोलतो की काय आहे मच्छी पकडणे लागतो सकाळ सकाळ तेव्हा मच्छी भेटते. हे बघा वरली सिलिंग काढून बघा. अजून पण सकाळ झालेली नाही. आता वाजले 5:30. तुम्ही बघू शकता. हे बघा वरली सिलिंग. हे बघा बघू शकता समुद्र. बघा आपला एक मित्र पण आलेला आहे. प्रथमेशचा मित्र आहे हितेश भाई. बघा वरली सिलिंग बघू शकता तुम्ही. वरली सिलिंग पूर्ण खोल पाण्यात आज मच्छी पकडणार आहे. बघू शकता. हे बघा वरली सिलिंग. पाणी बघू शकता तुम्ही किती खोल आहे. बघा तुम्ही बघू शकता सकाळचा नजारा. हे बघा वरली सिलिंग बघा. जीवाची पर्वा नाही आम्हाला. आम्ही बिंदास कुठे पण येतो. हे बघा तुम्ही बघू शकता. हे आहे वरली सिलिंग. आमचा पायलट. हे बघा वरली सिलिंग. हे बघा वरली सिलिंगला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. आता एवढा काळोख आहे. या काळोखामध्ये मच्छी पकडणार आहे आता आम्ही. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. हे बघा या काळोखामध्ये आता वरली सिलिंग. अजून आतमध्ये जाणार आहे. मच्छी पकडणे खाऊचं काम नाही आहे. मेहनत करायला लागते. सकाळी टायमिंगला उठून समुद्रात यायला लागते. पब्लिक बोलतो आपल्याला की एवढा मच्छी काय स्वस्त का नाही देत. पण मागची मेहनत जी आहे ना ती फक्त एका मच्छीवाल्यालाच माहिती असते की ती बोडीमध्ये पेट्रोल टाकून इंजिन जर मच्छी नाही भेटली तर रिटर्न यायला लागते. कधी कधी रिटर्न यायला लागते. आता आपल्या बघूया नशिबामध्ये आज मच्छी आहे की नाही. जाळी मांडलेली आहे. तुम्हाला सर्व दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये. बघा आता वरली सिलिंगच्या इथे आहे. आता आम्ही अजून आतमध्ये जाणार आहे. काळोख असल्यामुळे काय दिसत नाही आहे. आता तुम्हाला मच्छी दाखवणार जाळ्यामध्ये. जाळी मांडताना सर्व दाखवणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला पाण्याचा प्रभाव बघा. आमचे पायलट प्रथमेश पाटील बिंदास होडी चालवत आहेत. पाण्याचा वेग बघा तुम्ही बघू शकता तुम्ही. हे बघा सर्व मेहनतीचा खेळ आहे. हे बघा सिलिंगच्या आतमध्ये आलेलो आहे एकदम. तुम्ही पाहू शकता. हे बघा पाण्याचा प्रभाव का. लाट बघा कशी मारते आहे. हे बघा इंजिन फुल फास्ट केलेलं आहे भावाने. आपली गाडी यमा गाडी चालते तसं इंजिन फुल स्पीडला चाललंय. आपला भाव फुल चालवतोय. असं वाटतंय की गाडीच चालवतोय. पण आपला भाव पायलट आहे होडीचा प्रथमेश पाटील. बघा तुम्ही बघू शकता. बघा
बघू शकता होडी हे बघा मॅजिक बघा विदाऊट हात न लावता इंजिन चालू आहे होडी चाललेली आहे बघा आलेला आहे हे बघा मंडळी आपण सिलिंग बघा तुम्ही बघू शकता सिलिंग कुठे आहे 15 ते 20 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे हे बघा तुम्हाला दाखवू शकतो आता हा सिलिंग इथे आहे आणि आम्ही बघा कुठे आता हे बघा हा बघा खांबा दिसतोय एवढा लांब आलेलो आहे 15 ते 20 किलोमीटर बघा मंडळी आपण आता आलेलो आहे खांब्याजवळ सिलिंग आहे तिकडे 15 किलोमीटर सिलिंग वरनं आतमध्ये आलेलो आहे बघा आता जरा सकाळ चालू झालेली आहे तुम्हाला दाखवू शकतो हे बघा सर्व हे बघा हा खांबा आहे इकडे आपण जाळी मांडलेली आहे काल संध्याकाळी आता आपण बघूया थोड्याच मिनिटात तुम्हाला दाखवणार आम्ही जाळी काढताना व्हिडिओ दाखवणार त्याच्यामध्ये मच्छी लागली आहे असेल तर आपल्याला आजचा दिवस चांगला जाणेल मित्रांनो बघा एवढा लांब आलेलो आहे आता किती मेहनत आहे बघा एवढा खोलपणात यायला लागतो सिलिंग बघा तुम्ही बघू शकता तुम्ही किती आतमध्ये आहे 15 किलोमीटर आपण आतमध्ये आलेलो आहे जीवाचा खेळ आहे कोळी राजा मेहनत आहे फुकट खाऊचं काम नाही लोक बोलतात काय आहे मच्छी पण ज्याची जीवाचा रान करून आतमध्ये यायला लागतो तेव्हा मच्छी लागते हा बघा प्रथमेश पाटील आपला पायलट आता नारळ देतोय देवाला बघा मच्छीसाठी नारळ देतोय समुद्राला नारळ द्यायला लागतो हा बघा याने नारळ फोडला जसं देवाला दिला तसं देव पण आपल्याला मच्छी देणार हे बघा हाय खांब तुम्ही बघू शकता हा बघा इकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय हा खांब सर्व पूर्ण समुद्राचा निरीक्षण करत असतो ते कुठे काय चालू आहे मंडळी किती खोलपणात हे बघा याला कॅमेरा लावलेला आहे हे बघा पाण्यामध्ये आहे याच्यामध्ये सर्व बघू शकतो आपण पूर्ण समुद्रामध्ये काय चालू आहे ते आणि हा बघा खांबा तुम्ही बघू शकता आणि आम्ही आहे होडीमध्ये एवढ्या लांब आलेलो आहे सिलिंग वरनं 15 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे बघू शकता तुम्ही नजारा आता मासेमारी करायला येणाऱ्या लोकांना मार्ग दाखवतो आपलं अख्ख्या मुंबईचं गटर गेलेलं आहे बघा मुंबईचा गटर गेलेला आहे सिलिंग वरनं एकदम बारीक दिसतो आता आपण एकदम जवळ आलाय म्हणून ते एकदम आपल्याला क्लिअर दिसतोय बघा एकदम जवळ आता ह्याच्या पण पुढे आपण जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे बघा फुल खोल पाण्यात आलेलो आहे मासेमारी करायला तुम्ही बघू शकता आजूबाजूला काय आहेत ना आम्ही बघा तुम्ही बघू शकता चालू झालेली आहे मेहनत जाळी खेचायला चालू झालेली आहे इथे आपण जाळी टाकलेली समोर तुम्हाला दिसतोय खांब हा बघा खांब ते जाळी टाकले प्रथमेश दादा आपला खेचतोय जाळी बघू शकता तुम्ही आता बघूया आपल्याला आपल्या नशिबात मच्छी आहे की नाही हे बघा चालू झालेलं आहे काम फुल मेहनतीचा काम आहे जाळ खेचायला पण अंगामध्ये ताकद लागते हे बघा खूप मेहनतीचं काम आहे बघा जाळी खेचते हे बघा पाण्यात बघा तुम्ही बघू शकता हे बघा पाण्यामध्ये अशी पटापट खेचायला लागतात जाळी हे बघा हे आपले गीतेश भाऊ आणि प्रथमेश भाऊ आपले जाळी ओढतायत हे बघा चला मित्रांनो मैदानात उतरलाय आता समुद्राच्या राकेश परब आता जाळी ओढतोय हे बघा तुम्ही बघू शकता आता तुम्हाला दाखवणार मच्छी लागते का बघूया मेहनतीचा काळ आहे हे बघा मेहनत करायला लागते जाळा कधी कधी अडकतो असा होडीला हे बघा इथे दाखव मित्रा हे बघा असा होडीला जाळा अडकतो म्हणून ते जरा जवळनं बघायला लागते तिथून आता जाळा ओढायला लागते तशी पतंग उडवतात तसा उडवायला लागते हे बघा एकदम खांब्याजवळ आलेलो आहे हे बघा खांबा दाखव हे बघा खांब्याजवळ आलेलो आहे एकदम हे बघा मित्रांनो आता मेहनत चालू आहे जाळी कशी ओढायला लागतात बघा हे बघा हे बघा मेहनत चालू आहे प्रथमेश भाऊ आपले जाळी ओढताय बघा नितेश भाऊ हे बघा जाळी ओढतायत हे बघा मित्र नितेश आणि प्रथमेश जाळी ओढतायत हे बघा एवढी जाळी ओढली तरी पण अजून मच्छी काय लागलेली नाही आहे बघा किती मेहनत असते बघा हे बघा जाळी ओढणी हे बघा मावले हे बघा जाळी ओढणी अजून एवढी जाळी ओढली तरी एक मच्छी नाही आहे मेहनत बघा तुम्ही हे बघा पाण्यातून जाळी मित्रांनो एवढी जाळी घेतली तरी पण मच्छी नाही बघा अजून मेहनत करतोय आपला भाव आ बघा पाण्यात आलेला आहे रावण मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा रावण हा बघा रावण हा बघा रावण बघू शकता तुम्ही
मित्रांनो बघा एवढी मेहनत करून आपल्याला रावच लागलेला आहे. धर 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 हा बघा रावच लागलेला आहे. एवढी मेहनत करून बघा रावच लागलेला आहे आपल्याला. बघा तुम्ही बघू शकता किती मेहनत आहे. एवढी जाडी वळली एक रावच लागलेला आहे. हे बघा एक रावच लागलेला आहे. आता अजून मेहनत करायची बाकी आहे. हे बघा रावच बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघा खूप दिवसांनी होडी चालवायला आलेलो आहे आज. बघा तुम्ही बघू शकता. हे बघा टाइम नाही भेटत ऑफिस मध्ये म्हणून आता जरा चालवायला बघतोय. खूप दिवसांनी आज होडी चालवतोय. बघा तुम्ही बघू शकता. हे जसं आपण एमची गाडी ऍक्टिव्हा चालवतो तसं चालवायला लागते. पण हे लय रिस्की आहे. हातात जर ऍक्सिस दिला गाडीची ऍक्सिस द्यायला सोपा वाटते. पण हे दिला तर होडी पलटी पण मारू शकते. इकडे नीट लक्ष द्यायला लागते. बघा तुम्ही बघू शकता. हे बघा बघू शकता. बघा आज खूप दिवसांनी चालवलेली आहे होडी. टाइम नाही भेटत ऑफिस मुळे म्हणून मी आता ट्राय मारलेली. बोललो आज आपण खूप दिवसांनी चालूया बघूया आपल्याला जमते काय. पहिला चालवायचो होडी पण एवढ्या दिवसाचा गॅप होता. बोललो आता टाइम नाही भेटत. आज मित्राला बोललो सुट्टी होती म्हणून बोललो जाऊया. आज मी स्वतः होडी चालवतोय. बघा तुम्ही बघू शकता. ही पाण्यामध्ये जाळी मांडायला लागते. बघा अशी एक एक चकली टाकायला लागते. बघा कधी कधी जाळा गुटतो पण तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा तर जाळा चाललाय. बघा ही जाळी मांडायला लागतात. बघा तर जाळा टाकायला लागतं तेव्हा मच्छी भेटते. खूप मेहनत आहे मित्रांनो. खायला मच्छी चांगली वाटते पण त्याच्या मागची मेहनत खूप आहे. बघा जाळी कशी पाण्यामध्ये टाकायला लागते त्याच्यानंतर मच्छी आहे ना. हे बघा मध्ये मध्ये अटकते. आहे बघा ते असे चकले आहेत. हे बघा हे बघा किती मेहनतीचं काम आहे. गुतला की संपला विषय. हे बघा एक एक रशी बघायला लागते कुठल्या चकलीचे. बघा हे असे दगड सिमेंटचे बांधलेले आहेत कारण का लगेच उचलून फेकायला. हे बघा जसं जसं जाते ना तसं फेकायला बरं पडतं म्हणून हे सिमेंटचे चकले लावलेले आहेत. असं हे बघा असं हे बघा हे बघा हे बघा सिमेंटचे चकले. बघा हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता. आणि लास्टला आपला निशाणी म्हणून लोखंडाचा असा दगड ठेवलेला आहे. बघा हे वजन आहे. बघा असं पाण्यात टाकायला लागतंय. बघा पाण्यात टाकल्याच्या नंतर आहे बघा हे रशीला आपण थर्माकॉल बांधलेला आहे. बघा आपला मित्र ओळखतोय. रशीला आपला थर्माकॉल बांधलेला आहे. हे बघा हे थर्माकॉल आहे. बघा तुम्हाला दाखवतो. आता हे थर्माकॉल टाकलाय ना पाण्यामध्ये हे बघू शकता तुम्ही. हे बघा हा थर्माकॉल टाकलाय ना पाण्यामध्ये. बघा तो थर्माकॉल दिसतोय पाण्यामध्ये. ती आपली निशाणी आहे. बघा ही निशाणी म्हणजे कधी पण येऊन तुम्ही इथे समजणार तुम्हाला लोकेशनला. बाबा बघा हा थर्माकॉल आहे ना पाण्यामध्ये तरंगतो. ती निशाणी आहे म्हणजे आपला जाळा कुठे पडलाय त्याच्यामुळे आपल्याला समजणार आहे. बघा हे बघा हे थर्माकॉल एक तिकडे ठेवलाय एक इथे. ती वेळ आलेली आहे जाळी खेचायची. हे बघा मित्र मेहनत करतोय गीतेश. हे बघा आपला मित्र मेहनत करतोय. अँकर खेचतोय पहिला. अँकर खेचतोय आपला मित्र. अँकर खेचतोय. पहिला अँकर आतमध्ये ठेवायला लागतो. हे बघा किती मेहनत आहे. वडता वडत नाही. सर्व मेहनतीचा खेळ आहे मित्रांनो. हे बघा आता आपले पायलट पण त्यांना मदत करायला चाललेले आहेत. अँकर खेचायला चाललेले आहेत. अँकर खूप जड आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. बावडीमध्ये पाणी काढतात तसा आता समुद्राचा अँकर करून पाणी काढताय. हा बघा अँकर लोखंडी अँकर. बघा चिक्कल लागला तर धुवायला लागतो जरा. बघा अँकर किती मोठा आहे. बघा हा सांभाळून होडीमध्ये ठेवायला लागतो. चुकून आपल्याच पायाला पण लागू शकतो म्हणून तो एका आता साईडला ठेवणार आम्ही अँकर. ती जड आहे. बघा बघू शकता तुम्ही. परत पाण्यात टाकला धुवायला कारण का त्याला चिक्कल लागलेला होता म्हणून. बघू शकता तुम्ही. हे बघा आता तो प्रथमेश आपला मित्र अँकरला एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं जेणेकरून आमच्या पण जाळी खेचताना पायाला नको लागायला म्हणून. हे बघा पडला. बघू शकता का साईडला ठेवायला लागतं. तर ही सर्व रशी त्याची साईडला ठेवून म्हणजे कसं जाळी मांडून झाल्याच्या नंतर आपल्याला तो अँकर परत पाण्यामध्ये टाकायला लागेल. चला तुम्हाला दाखवतो आता जाळी वळणार आहे.
अजून आपण फिशिंग चालू ठेवलेली आहे बघा. आता शेवणची वाट बघतोय आपण, येते का बघू द्या. ही बघा, हे बघा अर्धा किलोची आहे बघा. बघा मित्रांनो, अर्धा किलोची आहे ही बघा. हा बघा, बघू शकता तुम्ही. ही बघा, आज खजिना आहे. हे बघा लॉबस्टर, बघा कडक साईजची. त्याला काढून हे बघा जाळ वरतोय अजून, चिंबोरी वगैरे येत आहे बघा. तर्फे हे बघा रात आले, खेकड्यांची रात बघा चालू झालेला आहे. खजिना हे बघा, दाखव ना. मोठी मित्रांनो, आता हे बघा खेकडे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा डाळी घेता वर डाळी घेता खाली बघा. ही बघा, हे बघा लॉबस्टर बघा, खतरनाक गाडी. आता बघा तुम्ही मजा बघा. शेवट बघा किती मोठी आहे. हे बघा मेहनत का फळ बोलताय ना, मिठा होता है मेहनतचं फळ. हे बघा किती मोठी आहे बघा, बघू शकता तुम्ही. नंतर काढून दाखवणार, अजून जाळा काढायचा आहे मित्रांनो. जाळी टाकली, त्याची मेहनत बघा. एवढी मोठी शेवण लागली आहे. आज का ताजा माल 300 ग्रामची आहे, 2000 रुपये किलो आहे बघा मित्रांनो. मेहनत केलेली, त्याचा फळ भेटलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा किती मोठा आहे, बघू शकता. हे बघा, हे सर्व मेहनतीचा खेळ आहे. मेहनत केली, सकाळी उठून आलो म्हणून फळ भेटलेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता. हे बघा, बघू शकता लॉबस्टर. बघा खाणार आज का ताजा माल. कोणी फोन करू नका आम्हाला मित्रांनो. आता जाळीमध्ये छोटे छोटे मुठे पण येत आहेत. हे बघा खेकडे पण येत आहेत. हे बघा मुठा बघू शकता. हे बघा जाळीमध्ये आलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा जाळीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. हे आता नंतरला साफ करणार. आता पहिला जाळा काढून घेतो. हे बघा पाण्यामध्ये अडकलेला असतो असं जाळा. अजून एक ही बघा एक शेवण. बघा ही बघा एक शेवण आलेली आहे. ही बघा एक शेवण आलेली आहे. ही एक शेवण आलेली आहे. आणि हा बघा डोमा मासा पण आलेला आहे. बघू शकता तुम्ही. एक नंबर साईजचा आहे साईजचा बघा. हा बघा डोमा मासा. लासेटा बघू शकता. जाळी मांडली, मेहनत भेटलेली आहे. बघा कसा आहे मासा. लासेटा बोलतात त्याला, लासेटा. बघू शकता तुम्ही. एवढा मोठा आहे बघा. हे बघा हे सर्व मेहनतचा आहे खेळ. ही बघा शेवण पण आलेली आहे जाळ्यात. तुम्ही बघू शकता शेवण बिवण आलेली आहे. हे सर्व आता मिक्स आहे. नंतरला जाळी साफ करणार तेव्हा सर्व बाहेर काढणार. हे बघा तुम्हाला दाखवणार. हे बघा याच्यामध्ये खेकडे वगैरे सर्व मिक्स आहे. हा बघा मुठा बघा. हे बघा खेकडे बघा. हे खेकडे बघा मोठे. हे बघा डोमा. हे बघा बघू शकता तुम्ही. आता याला इथे ठेवतो जरा साईडला. कडक माल आलाय मुस्सा. हा बघा मुस्सा. आहे मुस्सा. मोठी मुशी आहे. मोठी मुशी आहे. बघा चिंबोरी पण येत आहेत. हे बघा सर्व येतात. खेकड्यांची रांग लागली आहे. बघा मुशी बघा. याला आता ठेवतो साईडला, नंतर बघू याचा काय ते. चला अजून एक डोमा. हा बघा अजून एक. आज चांदी आहे. हे बघा हे असं साफ करायला लागते. हे बघा असं काढायला लागते. हे बघा डोमा हे असं काढायला लागते. फुल मेहनत आहे मित्रांनो. मच्छी पकडणे खाऊचा काम नाही. फक्त आपण तोंडाने बोलतो मच्छी स्वस्त द्या, पण त्याच्या मागची मेहनत आहे आता तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. बघा किती मेहनत आहे. जाळी ओढणे, हे मच्छी या जाळ्यामध्ये अडकला, जाळ फाडतात. हे मच्छी आहे बघा साफ करायला लागते सर्व. हे बघा असे काढायला लागते तेव्हा मच्छी भेटते आपल्याला. खायला काय सर्वांना चांगली वाटते, पण त्याच्या मागची मेहनत किती. हे बघा त्याच्या मागची मेहनत बघा किती. हे बघा अशी
हा बघा आलाय खंजी. अजून एक डोमा आलेला मित्रांनो. हे बघा चालू आहे माल. आज फुल मजा करायची आहे. कोणी फोन करू नका. आज आम्ही मजा करणार, मच्छी विकणार, अर्धी घरी नेणार खायला. समुद्रात पकडलेला माल आहे. लाईव्ह आहे लाईव्ह. हे बघा जाळ्यामध्ये अडकलेला नाही तर तो बोलाल तुम्ही. हे बघा तुम्ही बघू शकता. जिवंत. हे बघा अजून एक शिक्या. हा बघा छोटे छोटे. हा बघा शिंगाडा आलेला आहे. बघू शकता शिंगाडा. हे छोटे छोटे खेकडे पण आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे नंतर आम्ही आता जाळा साफ करणार. पहिला जाळा काढून घेतो. हे बघा छोटे छोटे खेकडे. हे बघा खेकडे पण आलेले आहेत छोटे छोटे. हे बघा तुम्ही बघू शकता. मित्रांनो मच्छी पकडली आहे पण आता हे सर्व जाळी साफ करायला लागतात. हे बघा हा बघा प्रथम हे जाळी साफ करतोय. मोठे मोठे खेकडे वगैरे लागले आणि हा आपला हितेश भाऊ पण साफ करतोय. बघा खेकडे वगैरे. हे बघा सर्व मिक्स माल आहे. हे बघा हे मोठे खेकडे वगैरे लागलेले आहेत. हे बघा मोठी मच्छी इथे ठेवलेली आहे. हे बघा कोपऱ्यात अजून हाय मच्छी ठेवलेली बाकी आहे. हे बघा सर्व तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये. बघा तर खेकडे जास्त लागलेले आहेत. हे बघा आज होऊन जाऊ दे पार्टी फुल आंबट. खाली आधी यायचा ना काहीतरी घेऊन यायचा. एकदा होडी काढली की काहीतरी घेऊन यायचा. खेकडे जास्त लागलेले आहेत. बघा आज रविवारची पण सोय झालेली आहे. हे बघा हे कोणी आता फोन करू नका आणि मागू नका. हे बघा शेवण पण आहे. हे बघा हे बघा शेवण बघा. छोटी पण शेवण आहे मोठी पण शेवण आहे. हे बघा सर्वात मोठी शेवण बघू शकता तुम्ही. सर्व मिक्स माल लागलेला आहे. हे बघा भाऊ आपला काढतोय. जाळी साफ करायला लागतात. खेकडे अडकलेत पूर्ण. हा बघा कलर वाला खेकडा कसा आहे. खेकडा कलर वाला आहे. त्याला पण टाकतो. मच्छी पकडून झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलंच आहे काय काय भेटलंय. शेवण भेटले सर्व मिक्स आहे. खेकडे भेटले आहेत. सर्व मिक्स माल भेटलेला आहे. आता आपण परतीचा प्रवास करतोय. बघा घरी चाललेलो आहे. तुम्हाला दाखवतोय. बघा एवढं सर्व मिक्स सामान भेटलेलं आहे. शेवण वगैरे आहे. हे बघा हे शेवण वगैरे भेटलेले आहे आपल्याला. हे बघा शेवण आहे. हे आहे भुसा पण आहे. बघा हे सर्व मिक्स माल भेटलेला आहे. बघा एवढा ह्याच्यामध्ये आहे. आणि आता आपण परतीचा प्रवास म्हणजे घरी जायचा प्रवास करतोय. हे बघा हे बघा आता घरी जायचा प्रवास करतोय. इथे आपला वरली सिलिंग आहे. इथून आपण घरी जाणार आहे. बाहेर गेल्यावर समजेल आपल्याला काय काय भेटलं आहे ते सर्व दाखवणार. आता जर लॉबस्टरला कोण गिरायक आला लॉबस्टरला जर कोण गिरायक आला तर आम्ही ते लॉबस्टर विकून टाकणार आहे. दाखवणार. आता आम्ही घरी चाललेलो आहे. हे बघा हा वरली सिलिंग आहे. हे बघा आता इथून वरली कोलेवाडा वरली सिलिंगच्या इथे जाणार आहे. चला घरी जायचा प्रवास करतोय. बघा डोक्याच्या वरती बघा वरली सिलिंग. हे बघा आता आपला वरली कोलेवाडा जेट्टी आलेली आहे. बघा समोरच आपली जेट्टी येते आहे. बघा बघा थोड्याच वेळात आपण पोचणार आहे. बघा दाखवणार. बघा थोड्याच वेळात पोचणार आहे आपण. चाललेलो आहे आता इथच्या बाहेर आलेलो आहे. बघा हे सर्व होडी वरली कोलेवाडा लोकांच्या होड्या पार्किंग केलेल्या आहेत. हे बघा दिसतंय इथे हे सर्व होड्या पार्किंग केलेल्या आहेत. आणि हा बघा आपला धक्का. आता इथे आपला धक्का येईल. बघा हा बघा हा धक्का आहे. बघा इकडे आपली होडी पार्किंग होणार तेव्हा आपण घरी जाणार. हे बघा दाखवतोय. थोडाच वेळ आहे. जवळ आहे. तिथे या पायऱ्या दिसतात तुम्हाला. इकडे आपली होडी पार्किंग होणार आणि मग आपण वरती चढून घरी जाणार. आता आपण आलेलो आहे आपल्या वरली कोलेवाडा समुद्राच्या इथे. बघा सर्वांच्या होड्या पार्किंग झालेल्या आहेत दिसत आहेत तुम्हाला. हे बघा पार्किंगच्या जागेवर आलोय.
हे बघा तुम्ही बघू शकता. आता इथून या पायऱ्या दिसत आहेत, हे बघा या पायऱ्या. इथून आपण आता होडी पार्किंग करून वरती जाणार आहे, डायरेक्ट घरी आहे. बघा त्या पायऱ्या आहेत. आता इथे होडी पार्किंग करणार आणि आपण वरती चढून डायरेक्ट घरी आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा सर्व. हे बघा दुसरी पण कोणाची तरी होडी आलेली आहे. होडी आलेली आहे बघा इथे. तर आपली पण होडी इथे पार्किंग करणार, कारण का जास्त किनाऱ्याला लागू शकत नाही. कारण का जर पाणी आटला तर होडी किनाऱ्याला आपण खराब होऊ शकते. म्हणून इथेच होडी पार्किंग करणार आहे. हे बघा इथेच होडी आपली पार्किंग करणार आहे. हे बघा हा आपला भाव आता पेट्रोल टाकतोय. पेट्रोल इमर्जन्सी ठेवायला लागतो, कारण भाऊ आपला स्टोरेज करून ठेवतोय अजून. हे बघा फेरी परत मारायची असेल त्याच्यासाठी स्टोरेज करून ठेवतोय. आता इथे पार्किंग होणार आपली होडी. आहे बघा किती जणांच्या होड्या पार्किंग झालेल्या आहेत. हा आपला आता एंड आलेला आहे. हा बघा आता इथून आपण वरती चढून घरी जाणार आहे. बघा मंडळी, आता आपण जी शेवण पकडली आहे ती आता किलोनी विकायला आलेलं आहे. हे बघा विकायला आलेलं आहे. ही प्रॉन्स पेक्षा खायला चांगली लागते, म्हणून आपण आता हे विकायला आलेलो आहे. तर बघूया आपल्याला काय भाव येतोय. 2000 रुपये किलो. 2000 रुपये किलो शेवण विकली आहे, ते 2000 रुपये देतोय. बघा शेवणचा भाव 2000 जागेवर विकलेली आहे. ही शेवण प्रॉन्स पेक्षा चांगली लागते म्हणून हिला जास्त भाव आलेला आहे. हे बघा 2000 विकलेली आहे. 1800 बोलत होता, त्यांनी वाढून आपल्याला 2000 रुपयाला दिलेली. बघा इथे हे असे विकत घेऊन इथे ट्रेमध्ये ठेवतात. हे बघा ते मार्केटला पाठवतात. बघा आता सेल केलेली आहे 2000 रुपयाला. बघा शेवण आपण जी मेहनत केली एवढी समुद्रामधनं सकाळी 5:30 वाजल्यापासून ते विकले. शेवण फक्त विकलेली, शेवण फक्त विकून 2000 रुपये आलेले. बघा तुम्ही बघू शकता इथे काटा बिटा आहे. बघा सर्व इथे विकू शकतो. बघा 2000 रुपये आलेले आहेत. मेहनतचं फळ भेटलेलं आहे. फक्त शेवणचे 2000 आलेले आहेत. हे कोलंबीपेक्षा खायला चांगली असते म्हणून हिला भाव जास्त आहे. बघा यूट्यूब चॅनलचं नाव आहे राकेश परब 03. व्हिडिओ आवडला तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.